थोडं ट्रॅफिक म्हणून बाहेर आला ते जरा बरं वाटतं आता. तर फायनली आपलं आता पेट्रोल तर भरून झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता या साईडला पूर्ण रस्ते जाम झालेले तेवढे. आज तर खूपच ट्रॅफिक आहे या साईडला. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पहिला तर सगळ्यांना जय शिवराय. तर आपण जाणार आहे आज छोटीशा राईडसाठी. तर नाशिकवरून आल्यापासून तर आपण कुठे राईडला गेलेलो नव्हतो. तर आज आपली राईड आपण गाडीत, आता तुम्ही समोर पाहू शकतात आपल्या दोन्ही गाड्यांवरती कव्हर टाकलेलं आहे. आणि आपण थोड्या वेळाने आता आपल्या घरातून निघणार आहे राईडसाठी. तर नाशिकवरून आल्यापासून बोललो आता बघायला गेलो तर आपण राईडसाठी निघालो नव्हतो. तर कुठे फिरायला पण गेलो नाही सध्या. तर आपण आज खूप दिवसानंतर बोललो की आज जरा छोटीशी राईड करूया मुंबईमध्ये. तर फायनली आपण आज राईडला निघतोय. तर तुम्हाला डायरेक्ट मी आता गाडीवरच भेटेन. फायनली गाईज आपली तयारी तर झालेली आहे. तुम्ही पाहू शकता तिकडे समोर आपली KTM RC 200 लागलेली आहे. तर आपण जास्त काय घेतलेलं नाही, आता फक्त हेल्मेट आणि आपण कॅमेराचं वेअर करतोय. बाकी ग्लव्स आणि तर घेणार नाही. तर आपण असं छोट्याशा राईडसाठी निघणार. आता संध्याकाळचा टाइम झाला आहे तर ट्रॅफिक तर भेटणार आहे नॉर्मल तरी. तर आता आपण हेल्मेट आणि घालून रेडी होऊया तोपर्यंत. तर फायनली आता आपण आपल्या इकडनं तर निघतोय. तर खूप दिवसानंतर आपण आज आपला KTM चालवणार आहे. शिर्डीवरून आल्यापासून आपण एकही ब्लॉग टाकला नव्हता. तर आज फायनली आपल्याला टाईम भेटला आहे. आपण चाललो आहे छोट्याशा राईडसाठी. आता आपल्या घराच्या इकडनं तर आपण निघणार आहे. फायनली आपण आपल्या घराच्या इकडनं तर निघालेलो आहे. आता संध्याकाळी टायमाला जरा घरातून बाहेर निघायचा म्हणजे थोडा प्रॉब्लेमच आहे. कारण आता बघू शकता एवढा सकाळचा ट्रॅफिक नसतो, पण मुंबईला संध्याकाळच्या टायमाला खूप जाम भेटेल. थोडा हाताची फिलिंग थोडी वेगळीच वाटते हँडल पकडल्यावरती थोडं. ज्याची बरं आलं सरळ टाकली नव्हती ती गाडी जरा. पोलीस पण खूप लाज. तर आता क्लायमेट पण खूप सुंदर असं आहे. आणि संध्याकाळ आता म्हणजे नॉर्मल तरी आता मध्ये गरमी चालू होते. आता थोडा वातावरण थोडं संध्याकाळचं थोडं थंडगार असं, तर जरा राईड करायला पण मजा येते. पहिला तर आपल्याला फ्यूल स्टेशन शोधायला लागणार आहे, कारण आपल्या गाडीत पेट्रोल कमी आहे. तर पहिला आपण पहिला पेट्रोल पंपवरती जाऊया.
थोडं ट्रॅफिकमधून बाहेर आला ते जरा बरं वाटतं आता. या साईडला आपल्याला एक फ्युएल स्टेशन तर आहेच पुढे. पहिला तर आपण पेट्रोल भरून घेऊया गाडीमध्ये, पुढे आपली राईड कंटिन्यू करू आपण. तर फायनली आपलं आता पेट्रोल तर भरून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता या साईडला पूर्ण रस्ते जाम झालेले तेवढे. आज तर खूपच ट्रॅफिक आहे या साईडला. अरे ट्रॅफिकमध्ये पण मोबाईल येऊन काय फिरतात काय माहीत. काय एक एक अतरंग लोक भरलेले असतात ना. काय पण बोला, एवढ्या ट्रॅफिकमध्ये आहे ना खूप वैताग आला. आता तर हात दुखायला लागले पूर्ण. मेट्रोच्या ब्रिजच्या खाली राहायला नको. आता मध्येच एक सीन झालेला आहे कुठेतरी, की वरून मेट्रोचं हे पडलेलं खाली रिक्षावरती डायरेक्ट. आता थोडा मेट्रोच्या खालून जाताना जरा भीतीच वाटायला लागले.
फायनली एवढ्या ट्रॅफिक मधून बाहेर आलो. आजची राईड तर पुरा ट्रॅफिक आहे. जास्त बोलायला पण भेटलं नाही तुमच्याशी. आता काय करणार आहे त्यामध्ये. आज जास्त करून खूपच बघायला गेलं तर ट्रॅफिक जास्तच आहे इकडे. काय ट्रॅफिक तर आज कमी होणार नाही. आपण एका छोट्याशा कामासाठी गेलेलो आता इकडे आलेलो आपण. आता अंधेरी साईडला आपल्याला पुढे जाऊन यू टर्न मारायचा आता. इकडची काय बाबा ट्रॅफिक तर काय क्लिअर होणार तर नाही. अरे यार वैताग आला यार ट्रॅफिक मध्ये दादा. अरे नॅनो तर आजची राईड तर बघायला गेलं तर नॉर्मल तरी मला तर ट्रॅफिकमध्येच आहे सगळं. पूर्ण राईड अख्खी राईड आपली संध्याकाळच्या टायमाला निघायचं म्हणजे आता पापच झाल्यासारखं वाटते. अरे एवढं जे घरापासून निघालं तेव्हापासून ट्रॅफिक आहे आपल्याला भेटते. आणि आता आपण गेलेलो अंधेरी साईडला थोडं पुढे. या साईडला पण ट्रॅफिकच आहे. काही असं द्या मुंबईची ट्रॅफिक बोललं तर एकदा अडकलो की मग अडकलोच ट्रॅफिकमध्ये आपण. आई
तर आपला पूर्ण राईड तर ट्रॅफिकमध्ये निघाली मुंबईच्या. तर बोललो आज किती दिवसानंतर गाडी काढलेली आपण बाहेर, पण पूर्ण राईडच आपली ट्रॅफिकमध्ये निघाली. तर काय करणार आपण पण. तर ही आपल्या मुंबईची ट्रॅफिक आहे. मेन बात तर संध्याकाळच्या टायमाला बाहेर निघायचं म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे मोठा, की ट्रॅफिक. आणि असं म्हणजे बघायला गेलं तर गाडी प्रवास करणं हे संध्याकाळच्या टायमाला असं चुकीचं झालं आहे आमचं. की कुठे जायचं बोला की पहिलं ट्रॅफिक असणार, हे असणार सगळ्यांचंच आहे. आणि लांब जायचं म्हणजे तर अजूनच प्रॉब्लेम. तर बाय द वे आपण जाऊ द्या, आता मुंबईची ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. तर आपण आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करतो आहे. आता मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल तुम्ही कमेंट करालच किती ट्रॅफिक असते आणि काय ते. तर बाय द वे आपण ब्लॉग इकडेच एंड करूया. आणि जास्त जास्त लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट